त्या प्रत्येक व्यवहारातील इन्व्हॉल्व असलेले खाते 2 असोत 3 असोत आपल्याला सांगता आले पाहिजे. तर मग त्याच प्रकारचा एक जर्नल वरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर्नल, माझं बोलणं ऐकू येते का आणि मी स्क्रीनवर काय लिहिलंय ते दिसतंय का? इफ येस वाय मेसेज पाठवा, दिसत नसेल आवाज येत नसेल नो पाठवा. ओके, तर मग जर्नल मध्ये नोंदी कशा करायच्यात ते आपण पाहूया. ओके, तर मग तुमच्या समोर एक प्रश्न घेतलेला आहे आपण. प्रश्नामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. ओके, शिवानी मिसाळ, प्रवीण चारकोट, ओके येतोय नियर अबाउट आणि दिसतोय पण. ठीक, तर प्रश्न जो आपल्या समोर दिसतोय इलिस्ट्रेशन 1 दिसतंय या ठिकाणी. बस ठीक आहे, ओके येतोय सर्वांना आवाज, नाही पाठवलं तरी चालते मेसेज. हा अरे, तर परचेस्ड गुड्स, आता मी ते चॅट यायले तर वाय वाय यायले सर्वांचा. ठीक आहे, हा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे पहिला बघा, वर हेडिंग पण दिलेलं आहे. ट्रान्झॅक्शन कोणते अकाउंट्स इन्व्हॉल्व होतात 2 ते पण दिलंय. त्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंट पण दिलेलं आहे. त्यानंतर क्रेडिट होते ते अकाउंट का डेबिट होते हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर व्हाय रिझन हे पण या ठिकाणी आपल्याला लिहून दिलेलं आहे. तर तुम्ही आता 11वी-12वी मध्ये शिकलाच असाल. जितके दिवस तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात किंवा कायमसाठी तुम्हाला ह्या 4-5 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, आपल्या स्मरणात असल्या पाहिजेत की कोणतीही नोंद जी होती लेखाकर्मामध्ये, कोणताही आर्थिक व्यवहार जो होतो तो या 5 बाबींवर, 5 म्हणण्यापेक्षा हे ट्रान्झॅक्शन सोडून द्या, हे जे 4 बाबी येतात या 4 बाबींवरच डिपेंड करतो. हे 4, ओके, हे 2 अकाउंट्स, त्यानंतर टाइप ऑफ अकाउंट टू बी डेबिटेड ऑर क्रेडिटेड, आणि का डेबिट करायचे तर का क्रेडिट करायचे. ठीक आहे, तर मग आपण चर्चा करूया त्याच पद्धतीनं. पहिला ट्रान्झॅक्शन आहे बघा, परचेस्ड गुड्स फ्रॉम मानिक ऑन क्रेडिट 500 रुपये. कुणाल सुरू आहे, मोबाईलवर रेषा ओढल्या चाललेत स्क्रीनवर. परचेस्ड गुड्स फ्रॉम मानिक. ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय व्हायले बघा, 2 अकाउंट्स कोणते इन्व्हॉल्व आहेत. पहिली गोष्ट, आता 2 हे जे हा रकाना आहे हे शोधायचं कसं. तर आपण ट्रान्झॅक्शन मध्ये नेमकं काय केलेलं आहे हे शोधायचं. काय केलंय, मानिक नावाच्या व्यक्ती करून माल खरेदी केलेला आहे आणि किती रुपयाचा आहे, उधारीवर, आणि 500 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे. ठीक आहे, अशा बाबी आपल्याला शोधायच्या असतात. मग या ठिकाणी कोणकोणते अकाउंट्स इन्व्हॉल्व असतात, हे परचेस अकाउंट किंवा गुड्स अकाउंट त्याला आपण म्हणू. गुड्स अकाउंट म्हणा, परचेस म्हणा, काही पण चालते. आणि त्यानंतर कोणाकडनं आणलाय तो व्यक्तीचा अकाउंट एक म्हणजे मानिक. असे 2 खाते या ठिकाणी इन्व्हॉल्व होतात, हे आपल्याला शोधायचं आहे प्रत्येक ट्रान्झॅक्शन साठी. मग आता आपण 2 खाते शोधले, कोणतं, पहिला असेल गुड्स आणि दुसरं असेल मानिकचं खातं. ठीक आहे, मग ते या ठिकाणी आपण लिहून घेतलेले, गुड्स अकाउंट आणि मानिक अकाउंट 2 अकाउंट्स लिहिलेले आहेत. मग आता समोर मानिक अकाउंट म्हणजे नेमकं कोणतं, मानिक नावाचा व्यक्ती आहे, तर मग मानिकचं पर्सनल अकाउंट आहे, राईट. आणि गुड्स अकाउंट जे गुड्स किंवा परचेस अकाउंट हे रिअल टाईप मधले अकाउंट असतात, डेबिट व्हॉट कम्स इन. ठीक आहे, हे रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट. मग आता आपल्याला माहिती आहे माल आपल्या व्यवसायात होत आहे. परचेस्ड गुड्स म्हणजे काय, माल आपल्या व्यवसायात येत आहे. मग या ठिकाणी आपण रिअल अकाउंट लिहिलंय, तर मग काय व्हायला पाहिजे, डेबिट व्हायला पाहिजे का क्रेडिट व्हायला पाहिजे, डेबिट. कारण का, तर त्याचं समोर कारण दिलेलं आहे, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, हा त्याचा नियम आहे. हे कारण इथं दिलेलं आहे. ओके, पहिले काय, डेबिट व्हॉट कम्स इन अर्धाच नियम लागतो एका ट्रान्झॅक्शनला, एका बाजूसाठी अर्धाच नियम लागतो, पूर्ण लागत नाही, दोन्ही पण. आता गुड्स अकाउंट, गुड्स आपल्या व्यवसायात येतोय म्हणून डेबिट, आणि ते अकाउंट कोणतं येतात, रिअल अकाउंट. आणि या ठिकाणी त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे, डेबिट व्हॉट कम्स इन या रूल नुसार गुड्स आर कमिंग इन, गुड्स व्यवसायामध्ये येत आहे म्हणून गुड्स अकाउंट काय होणार, डेबिट होणार. मग आता आपल्याला माल कोण दिलाय, आपण रोखीने आणला का, नाही, माल आपल्याला कोणतरी दिलेला आहे. मग कोण दिलाय, व्यक्ती ती कोण आहे, मानिक. मग
माणिक हे पर्सनल अकाउंट आहे, बरोबर. मग आपण पुढे लिहू शकतो, सॉरी, माणिक हे पर्सनल अकाउंट आहे, बरोबर ना. मग पर्सनल खात्याचा नियम काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. मग माणिक या ठिकाणी आपल्याला माल देत आहे, बरोबर ना. माणिक या ठिकाणी आपल्याला माल देतोय, म्हणून माणिकचा अकाउंट काय होणार? क्रेडिट होणार. कशामुळं? कारण रूलचा सेकंड पार्ट आहे क्रेडिट द गिव्हर. मग जो आपल्याला माल देत आहे, जो आपल्याला फायदा पोहोचवत आहे, असं क्लिअर होईल. जो आपल्याला फायदा पोहोचवतोय त्याचं खातं काय करायचंय? क्रेडिट करायचे. आणि म्हणून माणिक इज गिव्हर ऑफ द गुड्स अँड हेन्स हिज अकाउंट इज क्रेडिटेड. माणिक आपल्याला फायदा देतोय, माल देतोय, म्हणजे थोडक्यात आपल्याला फायदा व्हायला, म्हणून माणिकचं अकाउंट काय करायचं? क्लोज करायचं. त्यानंतर मग आता याची नोंद कुठं झाली, कशी झाली ते बघून घेऊ आपण. समोर नोंद आहे बघा. हा, ओके. हे 2005 डेट जे काय असेल ते असेल, डेट पाहिली नव्हती मी. गुड्स अकाउंट डेबिट झालं बघा या ठिकाणी. हे गुड्स अकाउंट डेबिट आहे. 500 रुपयाचा माल खरेदी केला डेबिटच्या रकान्यामध्ये, बरोबर. हा डेबिटच्या रकान्यामध्ये 500 रुपये. आणि क्रेडिट कोणतं खातं झालंय? माणिकचं अकाउंट. आता आणि 500 रुपये क्रेडिटच्या रकान्यामध्ये लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी डेबिट जसं लिहिलेलं आहे डेबिट होणाऱ्या खात्यासाठी, तसं क्रेडिट लिहायचं का या ठिकाणी? तर क्रेडिट लिहिण्याची आवश्यकता नाहीये, ठीक आहे. क्रेडिटच्या ऐवजी आपण काय लिहितो इथं? टू असा शब्द लिहित असतो, ठीक आहे. टू म्हणजे या खात्याच्या क्रेडिट बाजूवरती नोंद जाते. आता या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन सांगतो की आता या ठिकाणी दोन खाते इन्व्हॉल्व आहेत, गुड्स अकाउंट आणि माणिक अकाउंट. मग याच्यात संबंधित खात्यावर नोंदी कशा होतात पाहून घ्या. आता आपण इथे एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. या ठिकाणी गुड्स अकाउंट, ठीक आहे. इकडली बाजू ऑब्व्हियसली डेबिट असेल, इकडली बाजू ऑब्व्हियसली क्रेडिट असेल. आणि त्यानंतर कोणतं खातं आलेलं आहे? माणिकचं खातं. आता इकडलं डेबिट आहे, इकडलं क्रेडिट आहे, आपल्याला माहितच आहे, वर जसं लिहिले तसं. मग आता ही जी खाली दिसते नोंद, गुड्स अकाउंट डेबिट 500 रुपये आणि टू माणिक अकाउंट 500 रुपये, कशी नोंद येते? तर मग आता हे गुड्स अकाउंट काय लिहिले? डेबिट लिहिले, बरोबर ना. म्हणून काय करायचं? जे गुड्स अकाउंट होतं त्याच्या डेबिट बाजूवर काय घ्यायचं? टू माणिक अकाउंट. माणिक अकाउंट आणि डेबिट बाजूला अमाऊंट किती येते? 500 रुपयाची अमाऊंट येते, ठीक आहे. हे झालं गुड्स अकाउंटला. मग माणिकचा अकाउंट जिथं कुठं आपण क्रिएट केलेलं असेल त्या माणिकच्या अकाउंटला काय करायचं? इकडं जर डेबिटला लिहिलेली आहे तर इकडं कुठं येणार? क्रेडिटला नोंद येणार. आणि काय म्हणून लिहायची? बाय गुड्स अकाउंट, बरोबर ना. या पद्धतीनं आपल्याला नोंद घ्यायची असते. म्हणजे गुड्स अकाउंटच्या डेबिट बाजूला घेतली आणि माणिक अकाउंटच्या कुठे घेतली? क्रेडिटला. ओके. मग आता दुसरा ट्रान्झॅक्शन पाहू आपण. समजत असेल तर हो टाका, समजत नसेल तर मेसेज टाका मला. नंतर दुसरा ट्रान्झॅक्शन आहे या ठिकाणी. ओके ओके, येते लक्षात येते. सोल्ड गुड्स टू, कोणाला माल विकलाय? पाटीलला ऑन क्रेडिट माल विकलेला आहे बघा. या ठिकाणी पाहता अगोदर आपण काय केलेलं होतं? खरेदी केलेलं होता. आता या ठिकाणी सोल्ड गुड्स टू पाटील ऑन क्रेडिट. मग या ठिकाणी माल आपल्या व्यवसायातून बाहेर चाललाय, बरोबर आहे ना. अगोदरच्या परचेसच्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं? माल आपल्या व्यवसायातून येत होता. आता सेल्सच्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय व्हायलंय? माल आपल्या व्यवसायातनं बाहेर चाललाय. आणि तो माल कोणाला चाललाय? पाटील नावाच्या व्यक्तीला, बरोबर ना. मग आपण त्याच्याकडनं पैसे घेतोय का? सध्याला आत्ताच्या आत्ता नगदी पैसे घ्यायलो का त्याच्याकडनं? तर नाही. म्हणून मग आपल्याला काही मिळाले का? आपल्याकडनं माल बाहेर चाललाय, आपल्याला सध्याला काही मिळते का? तर नाही. मग याचा अर्थ काय व्हायलाय? पाटीलला उधारीत माल विकल्यामुळं पाटीलचा सध्याला तात्पुरता फायदा होत आहे, पाटील नावाच्या व्यक्तीचा, ठीक आहे. मग आता या ठिकाणी कोणते दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत आपल्या लक्षात येतात? कोणते आहेत? आपण गुड्स विकलेला आहे म्हणजे गुड्स अकाउंट इन्व्हॉल्व आहे, आणि पाटील नावाच्या व्यक्तीला विकलेला आहे, हे पाटील नावाच्या व्यक्तीला विकले आहे म्हणून पाटीलचा अकाउंट इन्व्हॉल्व आहे. मग आता या ठिकाणी पाटील कोण झालं? पर्सनल अकाउंट झाला पाटीलचा अकाउंट म्हणजे. आणि गुड्सचं म्हणजे कोणतं? तर ऑलरेडी आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे, रिअल अकाउंट. ओके. तर मग आता या ठिकाणी पाटीलचं जर पर्सनल अकाउंट आहे आणि पाटीलला उधारीत माल आपल्याकडनं मिळालाय,
म्हणजे त्याला काय व्हायलाय, त्याला फायदा होतोय. डेबिट द रिसिव्हर, लाभ घेणाऱ्याचे खाते नावे करा. बरोबर आहे ना. मग पाटीलला जर माल मिळते या ठिकाणी तर पाटीलचं नाव काय ना, अकाउंट काय करायचे, डेबिट करायचे. इथं दिसत असेल तुम्हाला पाटीलचं अकाउंट डेबिट करायचं आहे. मग काय डेबिट करायचे तर त्याचं कारण समोर दिलंय. डेबिट द रिसिव्हर हा नियम लागतो, बरोबर ना. डेबिट द रिसिव्हर आणि पाटील रिसिव्ह द गुड्स, म्हणजे पाटीलला सध्या उधारीत माल मिळत आहे म्हणून पाटीलचं अकाउंट डेबिट करायचं. आणि आपल्याकडनं काय बाहेर चाललंय तर गुड्स चाललाय. ओके. मग गुड्स कोणत्या प्रकारातलं खातं आहे, रिअल टाईप मधलं. मग रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. जाणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, हा रिअल अकाउंटचा नियम आहे, बरोबर ना. त्याला कोणतं म्हणतात रिअल अकाउंटला, मराठीमध्ये काय म्हणणार तर वास्तविक खात्याचा नियम. मग गुड्स ही एक प्रकारची संपत्ती आहे, आपला तो करंट असेट असते. मग करंट असेट आपल्या व्यवसायातून बाहेर चालली म्हणून काय त्याचं खातं क्रेडिट आणि ते समोर दिलेलं आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट, गुड्स आर सोल्ड अँड हेन्स दे आर गोइंग आउट. माल आपल्याकडनं बाहेर चाललाय, माल गुड्स ही आपली करंट असेट असते, ती बाहेर चालली म्हणून त्याचं खातं क्रेडिट करायचं. ओके. म्हणजे या ठिकाणी नोंद काय झाली, पाटीलचं अकाउंट डेबिट झालं आणि गुड्सचं अकाउंट काय झालं, क्रेडिट झालं. पाहूया कसं. मग या ठिकाणी दोन नंबरची नोंद आहे बघा. पाटीलला लाभ मिळतोय म्हणून पाटीलचं खातं काय झालं, पाटीलचं खातं पहा डेबिट झालं. किती, 800 रुपयाने अमाऊंट जी काय असेल ती. आणि आपल्याकडनं माल बाहेर जातोय म्हणून गुड्स अकाउंट काय झालं, क्रेडिट झालेलं आहे. आणि खाली काय नॅरेशन काय लिहिलंय, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं नॅरेशन. हे जे विश्लेषण म्हणतो आपण मराठीत तुम्ही म्हणता त्याला काय म्हणायचं, नॅरेशन. बिंग, आता तिथं शब्द वापरलेला नाही, क्रेडिट सेल ऑफ गुड्स टू पाटील एवढंच लिहिलंय, परंतु ते ऍक्च्युअल मध्ये कसं लिहावं लागते, असा बिंग हा शब्द वापरावा लागतो. हे ई आहे. बिंग क्रेडिट सेल ऑफ गुड्स टू पाटील. ठीक आहे. अशी नोंद आपल्याला घ्यायची दोन दोन नंबरची. एक मिनिट म्यूट करतो, कोण आहे की बडबड. ठीक आहे. मग शब्द लक्षात ठेवायचं, काय लिहायचं आपल्याला, बिंग. आपण मराठीत लिहिलं असतो ना, पाटील यांना उधारीत माल विकल्याबद्दल, बद्दल जो शब्द असतो त्याबद्दल करिता इंग्रजीत काय वापरायचं, बिंग. चला ठीक आहे. नंतर पुन्हा जाऊ आपण पुढं तिसऱ्या ट्रान्झॅक्शन कडे जाऊया. तिसरा ट्रान्झॅक्शन काय म्हणते, परचेस्ड मशिनरी फॉर कॅश. यंत्र सामुग्री खरेदी केलेली आहे, फॉर कॅश म्हणजे रोख रक्कम देऊन. मग आता यंत्रसामुग्री मशिनरी ही संपत्ती आहे आणि रोख ही देखील एक प्रकारची आपली संपत्ती आहे, बरोबर ना. मशिनरी पण आणि रोख पण, म्हणजे दोन्ही खाते कोणते येतात, दोन्ही खाते रिअल मध्ये येतात, रिअल टाईप मध्ये मोडतात किंवा वास्तविक मध्ये मोडतात. मग या व्यवहारात काय व्हायले, आपल्याकडं मशिनरी खाते एक इन्व्हॉल्व आहे आणि दुसरं कोणतं आहे, कॅश अकाउंट इन्व्हॉल्व आहे. मग आता मशिनरी बद्दल आपण बोलू. पहिले मशिनरी शोधून काढला आपण, ठीक आहे. मशिनरी हे रिअल प्रकारातला अकाउंट आहे, रिअल प्रकारातला अकाउंट आहे. मग परचेस केली मशिनरी, याचा अर्थ काय व्हायला, ती व्यवसायामध्ये आपल्याकडं येत आहे, बरोबर ना. संपत्ती आपल्याकडे येत आहे. मग रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन. ठीक आहे. म्हणून ते अकाउंट आपल्याला डेबिट करायचे आणि त्याचं विश्लेषण पुढे दिलेलं आहे. मशिनरी इज परचेस्ड दॅट इज कमिंग इन, दॅट इज कमिंग इन. आपल्या व्यवसायात मशिनरी येत आहे म्हणून मशिनरी अकाउंट आपण डेबिट केलेलं आहे. नंतर मग पुढचं अकाउंट कोणतं येते तर कॅश अकाउंट येते. मी तुम्हाला आता सांगितलं, ठीक आहे. हे कॅश अकाउंट या ठिकाणी दिसते तुम्हाला. ते पण कोणतं आहे, रिअल प्रकारातलं अकाउंट आहे आणि ते काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. क्रेडिट का होणार आहे तर आपण मशिनरी आणली आणि त्याच्या बदल्यात रोख रक्कम दिलेली आहे, म्हणजे रोख आपल्या व्यवसायातून बाहेर चालली, तर या ठिकाणी त्याचं कारण दिलेलं आहे, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश इज पेड बाय अस, खाली काय लिहिले, कॅश इज पेड बाय अस. आपण रोख रकमेचे शोधन केले म्हणजे रोख रक्कम आपल्या व्यवसायातून बाहेर चालली आहे म्हणून कॅश अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. ओके.
3 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी पाहू शकता. डेटच्या कॉलम मध्ये 3 तारीख लिहिलेली आहे. येणं जाणं चालूच आहे आपल्या ग्रुपमध्ये. ओके, डेटच्या कॉलम मध्ये 3 तारीख लिहिलेली आहे. वर या पद्धतीनं जानेवारी 2005 वगैरे लिहिलेलं आहे. मशिनरी खाली लिहिले मशिनरी अकाउंट डेबिट 2000 आणि टू कॅश अकाउंट 2000. या पद्धतीने समजते ना. मशिनरी अकाउंट डेबिट केलेलं आहे पर्टिक्युलर्स मध्ये आणि डेबिट कॉलम मध्ये 2000 रुपये रक्कम लिहिली आणि क्रेडिट होणारं खातं कोणतं आहे तर कॅश अकाउंट आहे. म्हणून क्रेडिट त्या कॅश अकाउंटच्या समोर 2000 रुपये आपण क्रेडिट कॉलम मध्ये रक्कम लिहिलेली आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट समजते ना. हे पण अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी पर्टिक्युलरचा कॉलम थोडा मोठा ठेवलेला आहे आणि हे जे डेबिट दिसत आहेत, लक्षात घ्या, हे जे डेबिट दिसत आहेत ना ते बिलकुल एका खाली एक आलेले दिसत आहेत ना. ओके, आणि ते कुठं लिहिलेले आहेत तर ह्या रेषेला चिटकून लिहिलेले आहेत. सगळे एका ठिकाणी आलेत या रेषेला चिटकून. तर आपण सुद्धा जेव्हा जर्नल तयार करायलो आपल्या नोटबुकमध्ये तेव्हा या पद्धतीनंच आपलं पण लेखन जे आहे किंवा आखणी जे व्यवस्थित आली पाहिजे. आपली आखणी सुद्धा कशी व्यवस्थित आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग पुन्हा पुढचं ट्रान्झॅक्शन पाहू आपण. सॉरी, थोडं पुढे जाण्याऐवजी अजून तुम्हाला सांगतो. आता बघा, ओके, थोडं मोठं करून दाखवते. हे जर तुम्ही गुड्स अकाउंट हे जे पाहिले असतील, डेबिट होणारे खाते बघा कसे बरोबर एका खाली एक आहेत. जीच्या खाली पी आहे, पीच्या खाली एम आलं, सीच्या खाली ओ आलं. आलाय ना एकदम स्ट्रेट. माझी रेष ओढण्यामध्ये थोडस वाकडं तिकडं होते, पण हे जर आपण पाहिलं हे जे खाते कोण्या या रेषेला सगळे चिटकून आहेत. या पद्धतीनंच आपण नोटबुक मध्ये पण लिहायचं. डेबिट काय म्हणता येईल त्याला, डेबिटचे अकाउंट्स लिहित असताना. त्यानंतर पुन्हा अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे क्रेडिटचे खाते बघा, क्रेडिट होणारे खाते एकदम 2च्या खाली 2 बरोबर आलेला आहे, बरोबर ना. तर आपलं पण नोटबुक मध्ये असंच आलं पाहिजे. या पद्धतीची आखणी आली पाहिजे. म्हणजे ह्या रेषेपासून जेवढी जागा इथं माणिकच्या खात्याजवळ ठेवलेली आहे तेवढीच जागा ऑफिस रेंटच्या खाली सुद्धा आपण ठेवलेली आहे. हे समजा हे लिखाणाचे नियम आहेत, हे काय लेखाकर्माचे नाही आहेत. स्वच्छ आणि फेअर लिखाण करण्याचे हे अलिखित नियम आहेत. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आणि अजून एक गोष्ट, रक्कमा लिहित असताना पण पाहून घ्या. रक्कमा लिहित असताना ए लास्ट इकडनं जुळवायच्या रक्कमा. हे कसे झिरोच्या खाली झिरो बरोबर एका ठिकाणी आलेले बघा. माझी रेष थोडीशी वाकडी येते. ठीक आहे. तर या बाजूनं जुळून लिहायचं. म्हणजे एककच्या खाली एकक आला पाहिजे, दशकच्या खाली दशक आणि हजारच्या खाली हजार बरोबर आला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही हे 5 बघितलं तर बरोबर समजा हे 5, 8, 5, 1 एका खाली एक आहेत. या पद्धतीने म्हणजे या रेषेला जुळून ते रक्कम आपल्याला लिहायच्या. आणि हे जे कॉमा दिलेलं आहे 2000च्या मध्ये, तसं 1000 पासून कॉमा द्यायला शिकायचं आपल्याला. 1000, लाख, 10 लाख वर आपल्याला कॉमा द्यावं लागतं. नंतर पुढे जाऊ पुन्हा. 3 ट्रान्झॅक्शन आपले कंप्लीट झाले. चौथा पाहूया. चौथा ट्रान्झॅक्शन पहा या ठिकाणी. रिसिव्ड कमिशन ₹500 दिसेने कमिशन मिळालेलं आहे. आता कमिशन म्हणजे काय, एक प्रकारचं आपल्यासाठीचं उत्पन्न. आता कमिशन काय क्रेडिट मध्ये मिळत नाही, नगदीच आपल्याला मिळते किंवा आपल्या बँक खात्यामध्ये जमा होते. मग कमिशन मिळालं याचा अर्थ आपल्याला काही उत्पन्न झालेलं आहे. कमिशन मिळालं याचा अर्थ आपल्याला काही उत्पन्न झालेलं आहे. मग आता रिसिव्ड कमिशन म्हणते ₹500 मिळाले म्हणजे काय तर रोख रक्कम आपल्या व्यवसायामध्ये येत आहे. कमिशन मिळालं म्हणजे रोख रक्कम आपल्याकडे यायली. ठीक आहे. तर मग कोणता अकाउंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, कॅश अकाउंट. आणि कॅश अकाउंट कोणत्या प्रकारातलं आहे,
रिअल अकाउंट तिथंच समोर दिलेलं आहे. ठीक आहे, कॅश हे रिअल प्रकारातलं अकाउंट आहे आणि रोख रक्कम आपल्याकडे यायली म्हणून नियम काय लागतो? डेबिट व्हॉट कम्स इन, येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो रिसिव्ड कॅश फॉर कमिशन. इट मीन्स इथं दिसते बघा, हा डेबिट व्हॉट कम्स इन या ठिकाणी दिसत असेल. हा, तर ते रोखचं खातं काय करायचं? डेबिट करून घ्यायचं. रिअल अकाउंट आहे, सगळं काही या 4 रकाने दिसते. रिसिव्ड कॅश फॉर कमिशन इथं आहे. इट मीन्स कॅश इज कमिंग इन, येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा असा हा नियम सांगते, म्हणून कॅश अकाउंट डेबिट होणार. मग आता दुसरं खातं कोणतं इन्व्हॉल्व आहे? कमिशन अकाउंट इन्व्हॉल्व आहे, बरोबर ना? मग कमिशन कोणत्या प्रकार, काय नेमकं काय? कमिशन रिसिव्ड आहे. कमिशन रिसिव्ड म्हणजे काय झालं? आपलं उत्पन्न झालं. हेच जर असतं कमिशन पेड, तर कमिशन पेड म्हणजे आपलं खर्चाचं खातं होते. हा, तर खर्च आणि उत्पन्नाचे सर्व खाते आपण नॉमिनल स्वरूपात कन्सिडर करत असतो. कोणत्या प्रकारामध्ये? नॉमिनल स्वरूपात. सगळे उत्पन्न, खर्च, लाभ व हानीचे खाते हे सगळे काय? नामधारी खाते येतात. आणि नामधारी खात्याचा नियम काय सांगते? डेबिट काय काय करायचं? एक्सपेन्सेस आणि लॉसेस. ओके, हा. आणि क्रेडिट काय करायचं? इन्कम्स अँड गेन्स. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला कमिशन मिळालेलं आहे. कमिशन मिळालं म्हणजे आपल्याकडे काय झालं? इन्कम आलेलं आहे, बरोबर ना? आपल्याला इन्कम प्राप्त झालेलं आहे आणि रोख रक्कम आली तर ती डेबिट केलेली आपण. ठीक आहे. मग कमिशन रिसिव्ड, तर नियम काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर कमिशन रिसिव्ड हे खर्च आहे का? नाही, हे उत्पन्न आहे. म्हणून काय नियम लागतो? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, बरोबर ना? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स या ठिकाणी आपल्याला दिसते. क्रेडिट इन्कम्स, ए कमिशन इज रिसिव्ड, या ठिकाणी पहा कमिशन इज रिसिव्ड अँड हेन्स इट इज अवर इन्कम. कमिशन प्राप्त झाले म्हणजे ते आपलं इन्कम आहे, म्हणून इन्कमचं खातं काय केलं? या ठिकाणी क्रेडिट केलेलं आहे. हेच कमिशन पेड जर असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? ते खातं डेबिट करावं लागलं असतं आणि कॅश आपल्याकडून बाहेर जाते, म्हणून कॅश अकाउंट आपण क्रेडिट केलं असतं. ठीक आहे, जर कमिशन पेड म्हटलं असतं तर. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन पाहूया. 5 नंबरचा आहे बघा आपल्या समोर. 5 नंबरचा आहे पेड ऑफिस रेंट. आता पहिली गोष्ट, ऑफिस रेंट काय? हा आपला खर्च आहे, बरोबर ना? ऑफिस रेंट हा आपला खर्च आहे. मग आणि पेड म्हटलंय याचा अर्थ आपल्याकडून काय बाहेर चालली? कॅश बाहेर चालली. आणि हा दुसरा अकाउंट रेंट. ठीक आहे, हे पहिलं खातं आणि हे दुसरं खातं, रेंट आणि कॅश. ओके, तर मग आपल्याकडनं कॅश बाहेर चालली आणि कोणत्या खर्चाकरिता चालली? तर रेंटसाठी, म्हणून रेंट अकाउंट पहिला. मग रेंट आपल्याला दर महिन्याला द्यावा लागतो म्हणजे आपला तो खर्च आहे. ठीक आहे, मग खर्चाचं खातं कोणतं असते? नॉमिनल. नॉमिनलचा नियम काय म्हणतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सर्व खर्च व हानीचे खाते नावे करा. मग रेंट अकाउंट काय होणार? डेबिट होणार. ठीक आहे, रेंट अकाउंट काय होणार? डेबिट होणार. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. आणि आपण इथून पेड म्हटलेलं आहे. पेड म्हटलं म्हणजे काय? आपल्याकडनं रोख रक्कम म्हणजे संपत्ती म्हणजे कॅश बाहेर चालली. ठीक आहे, मग कॅशचं अकाउंट कोणतं असते? रिअल अकाउंट. रिअल अकाउंट काय म्हणते? क्रेडिट व्हॉट गोज आउट, या ठिकाणी दिलेलं आहे. मग आपण क्रेडिट व्हॉट गोज आउट, आपण रेंट पेड केला म्हणजे कॅश आपल्याकडनं बाहेर चालली आहे, म्हणून कॅश अकाउंट काय होते? क्रेडिट होते. ठीक आहे, तर आता हे 2-3 ट्रान्झॅक्शन आपण जर्नल मध्ये कसे नोंदवलेले पाहूया. हे पहा इथं, हे जो 4थ्या नंबरचा ट्रान्झॅक्शन होता की आपण आपल्याला कमिशन मिळालं म्हणून कॅश अकाउंट काय केलेलं आहे? आपण डेबिट केलं 500 रुपयानं. आणि कोणत्या नावाखाली मिळालं? कॅश कोणत्या नावाखाली मिळाली? तर कमिशन नावाखाली कॅश मिळाली, म्हणून कमिशन अकाउंट काय केलं? क्रेडिट केलेलं आहे. त्यानंतर 5वा ट्रान्झॅक्शन ऑफिस रेंट आपण पेड केला, खर्चाचं खातं आहे म्हणून ते काय केलं? आपण डेबिट केलेलं आहे. आणि त्या रेंट बद्दल आपल्याकडनं कॅश बाहेर चालली म्हणून कॅश अकाउंट काय केले? क्रेडिट केलेलं आहे. या पद्धतीनं आपल्याला
मला दाखवायचा उद्देश एकच होता या ठिकाणी की या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनची कारण मीमांसा करता आली पाहिजे. वी मस्ट बी एबल टू गिव्ह द रिझन्स व्हाय the account will be debited or will be credited. We have to give the reasons, and for that purpose there are two essential things. First is that we must know the rules of accounts, first thing, and their application. Okay, rules and their application, this is the first thing. And second thing, we must be able to know what type of account is involved in the particular transaction. म्हणजे जो कोणता ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलेला असेल त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणकोणते खाते इन्व्हॉल्व आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्यानंतर जे नियम आहेत त्या नियमाचं बरोबर ऍप्लिकेशन म्हणजे बरोबर वापर करता आला पाहिजे. नुसतं सर मला माहितीये येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा हे माहितीये, पण ते कुठं लावायचं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, ते पक्क जर असलं आपलं तर हे जर्नल एंट्र्या ज्या आहेत त्या आपल्यासाठी फार काय भारी जात नाहीत. आणि संपूर्ण लेखी कोणताही अकाउंट तुम्ही लिहा, या 3 खात्यामध्येच तो अकाउंट मोडते आणि हेच कारण अशा पद्धतीचे त्या जर्नल एंट्रीसाठी आपल्याला द्यावे लागतात. तर वळूया थोडस पुढे जाऊ. समजते का आपल्याला? समजते का मी काय सांगतोय ते? समजते का आपल्याला? आपले रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहेत. तुम्ही दिसतायत का? बघू का मी थोडस? ओके, मी तुम्हाला थोडस तुमचे स्क्रीन कॅमेरा ऑन करा बरं. सर्वांचे कॅमेरा ऑन करा. मी दिसतोय ना आता? ओके, मी दिसत असेल तुम्हाला, मला बाकीचे पण दिसले पाहिजेत हा. ओके, थोडस मेसेज पाठवून थांबून द्या. मेसेज लाईट गेली सर. बरं रेणुका, काय हरकत नाही, जाऊ द्या. अंधार तर दिसेल ना. कल्याणी शिंदे आहे ना? ओके, हा आहे, चालू आहे, बांधकाम चालू आहे घराचं. शरद फुके भेंगळे. असा सारखा मोबाईल हातामध्ये धरून नका बसत जाऊ. हात दुखते, माझ्या हाताला मुंग्या येत आहेत. 2.5-3 तास धरून मोबाईल. श्रीपाद, शिवम गोपने, आदित्य, शरद फुके डबल डबल यायलाय. ओम धानोरकर कोण आहे? निखिल गावंडे. गावंडे कॅमेरा कुठे आहे? निखिल गावंडे नाही हजर. चलो ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे अटेंड करत जा. हे बाकीचे का दिसत नाहीत मला? शिवानी मिसाळ, कल्याणी राऊत, प्रगती खडसे आहेत का? प्रगती खडसे हात दाखवा तुमचा तिकून. हँडरेज करा, हँडरेज. कल्याणी राऊत, गोविंदा परमेश्वर, प्रगती खडसे, पूजा गावंडे. अंकिता शिंदे आहेत का तुम्ही? जयकृष्ण धोटे, अंकिता शिंदे आहे का? ठीक आहे, काय हरकत नाही. चला आपण थोडस पुढे जाऊया. अजून आपल्याकडे 3-4 मिनिटं आहेत. आपण थोडस पुढे जाऊया. हा, पुन्हा मी डबल स्क्रीन शेअर करतो, माझी डॉक्युमेंट शेअर करू. एक प्रश्न आहे अजून, तुम्हाला थोडस समजावून सांगतो. तुम्ही तो सोडून पहा, मोबाईल मध्ये पाहू ना. थोडासा समजून सांगतो आणि आपलं संपतच आलाय क्लास जवळपास. हा प्रश्न आहे बघा आपल्या समोर. एक इलिस्ट्रेशन 2 म्हणून दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. दिसायला ना? जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ श्री सावंत. सावंत यांच्या पुस्तकांमध्ये किंवा वही खात्यांमध्ये सावंत यांचे जर्नल तयार करा, रोजकीर्द. आणि जर्नलाइज म्हणजे काय?
तर कीर्द नोंदी तयार करणे. ठीक आहे, तर मग पाहूया आपण. मी तुम्हाला 2-4 जितका वेळ चालू आहे तितका वेळ ते व्यवहार समजून सांगतो, तुम्ही वहीमध्ये सोडून पहा, उत्तर पण तुमच्या सोबतच आहेत. हा, मग जानेवारी 1 तारखेला दिलाय बघा, सावंत स्टार्टेड बिझनेस. मी आता मराठीत डबल डबल नाही सांगत, तुम्ही लक्ष राहू द्या. नाही समजलं तर हात वर करायचा. सावंत स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹12,000. मग आता या ठिकाणी सावंत इज द ओनर ऑफ बिझनेस. ओके, सावंत इज द प्रोप्रायटर. So when he is giving money or cash to business, then that cash will be treated as the capital. जेव्हा तो सुरुवातीला व्यवसाय चालू करताना रोख रक्कम आणतोय, तेव्हा त्या रोख रक्कमेला भांडवल असं म्हटल्या जाईल. आणि भांडवल खाते कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट असते. लक्षात ठेवायचं, ड्रॉइंग अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट हे दोन खाते मालकाकरिता असतात आणि ते पर्सनल अकाउंट असतात. आणि कॅश व्यवसायामध्ये येत आहे, कॅश इज कमिंग इन बिझनेस, सो कॅश इज रिअल अकाउंट. मग काय नोंद होणार, या ठिकाणी नोंद दिलेली आहे बघा, कॅश अकाउंट डेबिट केलंय 12,000 न आणि टू कॅपिटल अकाउंट लिहिलंय. इथं आपण नाव पण लिहू शकतो तिचं, टू सावंत कॅपिटल अकाउंट असं पण लिहू शकतो, नुसतं कॅपिटल लिहिलं तरी चालते. ठीक आहे, कॅश इज कमिंग इन अवर बिझनेस अँड हु इज गिव्हर, सावंत इज गिव्हर कॅश टू बिझनेस. हाऊ अँड व्हाय, फॉर द पर्पज ऑफ कॅपिटल. Now come to the second transaction, purchased goods from Mehta. Purchased goods from Mehta ₹3,000. या ट्रान्झॅक्शन मध्ये रोखीनं आणलाय माल का उधारीनं आणलाय हे दिलेलं नाहीये. मेहताकडून माल खरेदी केलाय हे तर दिलंय, प्लीज बोल नका. मेहताकडून माल आणलाय हे दिलंय, परंतु रोखीनं आणला का उधारीनं आणला सांगितलंय का आपल्याला, नाही. रोख किंवा उधारीचा काही सांगितलेलं नाहीये, परंतु ज्याच्याकडनं माल आणला त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, मेहताचं नाव दिलेलं आहे. हा, मग काय समजायचं की उधारीमध्ये माल खरेदी केलेला आहे असं आपण त्याला समजायचं. मग आता काय व्हायले, या ट्रान्झॅक्शन मध्ये गुड्स आपल्या बिझनेस मध्ये येतोय आणि देणारा कोण आहे, मेहता नावाचा व्यक्ती आहे, बरोबर. मग डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स आपल्या बिझनेस मध्ये यायला आहे म्हणून गुड्स अकाउंट काय होणार, डेबिट होणार ₹3,000, बरोबर. आणि कोण द्यायला आपला माल उधारीचा, मेहता नावाची व्यक्ती देते म्हणून मेहताचा अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार, क्रेडिट द गिव्हर या रूल नुसार. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा पुढचा क्रमांक पहा, तिसरा क्रमांक आहे डिपॉझिटेड कॅश इन टू बँक. बँकेत आपण रोख रक्कम भरलेली आहे ₹3,000. आता बँक सुद्धा हे पण काय, बँक सुद्धा हे पर्सनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. बँक सुद्धा आपले पैसे बँकेला मिळालेत, ठीक आहे, म्हणून बँक ही पर्सनल अकाउंट आहे. मग बँकेचं अकाउंट काय करावं लागते, डेबिट करावं लागते. बँकेला सध्याला पैसे मिळतात म्हणून बँक अकाउंट DR. आणि आपल्याकडनं काय बाहेर चालली, तर रोख रक्कम बाहेर चाललेली आहे म्हणून कॅश अकाउंट काय होते, क्रेडिट होते. ठीक आहे, जरी हे बँक अकाउंट जे आपण बॅलन्स शीट मध्ये असेट बाजूला दाखवतो, बरोबर आहे ना, असं जरी असलं तरी पण बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे. जसं डेटर्स असते, डेटर्स पण आपण असेट मध्ये दाखवतो परंतु त्यांच्याकडे आपले पैसे जमा असतात, तसंच बँक सुद्धा असेट, त्या डेटर्स कडे आपले पैसे जमा असतात तरी ते काय पर्सनल अकाउंट असतात. तसंच बँकेचं पण आहे, बँक सुद्धा असेट पण समजल्या जाते, पर्सनल अकाउंट सुद्धा समजल्या जाते, पण मोर करेक्ट पर्सनल अकाउंट आहे ते. ठीक आहे, मग बँकेमध्ये 3 तारखेला आपण पैसे भरले म्हणून बँक अकाउंट डेबिट ₹3,000 आणि आपल्याकडली रोख रक्कम बाहेर चालली म्हणून कॅश अकाउंट काय होते, क्रेडिट होते. त्यानंतर चौथा मुद्दा पहा, सोल्ड गुड्स टू शहा. शाह नावाच्या व्यक्तीला माल विकलेला आहे, किती रुपयाचा, ₹2,000. ठीक आहे, मग उधारीवर का नगदी काही सांगितलंय का, नाही. मग जर नगदीनं सांगितलेलं नसेल याचा अर्थ काय, ते उधारीचा ट्रान्झॅक्शन समजायचा. ठीक आहे, मग आता या ठिकाणी फायदा कोणाला होतोय,
शहा नावाच्या व्यक्तीला होतोय, कारण त्यानं माल कसा नेला आपल्याकडनं, उधारीत माल नेलेला आहे, म्हणून शहाला फायदा पोहोचतोय. आणि शहा ही एक व्यक्ती आहे, म्हणून शहाचा अकाउंट काय होणार, डेबिट होणार. शहा अकाउंट डेबिट. आणि आपल्याकडनं काय बाहेर चाललंय, गुड्स आपल्याकडनं बाहेर जात आहे, म्हणून गुड्स अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. शहाचे खाते नावे आणि माल खात्याला जमा, अमाऊंट जी काय असेल ती समोर. ठीक आहे. तर आता या प्रश्नामध्ये आपण काय पाहतोय, गुड्स अकाउंट पाहतोय बघा. ठीक आहे ना. तर गुड्स अकाउंट ऐवजी आपण परचेस आणि सेल्स हे शब्द सुद्धा वापरू शकतो, कारण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये गुड्स अकाउंट डेबिट करत नाही, क्रेडिट पण करत नाही, सेल्स अकाउंट किंवा परचेस अकाउंट आपण करत असतो.